सगळ्या मंडळांच्या शुभ हस्ते आपण सगळी बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। अमेरिकन टुरिस्टचे आकर्षक बॅग, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी, ड्राय फ्रूट्स, टी शर्ट, त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्लीव्ज, कार्ड, सॉक्स या सगळ्या वस्तू, गॉगल देखील आपण देऊन सन्मानित करतोय। मॅन ऑफ द मॅच अनिकेत ताकवणे, तानाजी शेठ देशमुख यांना विनंती करेल आपण या। दिनेश भाऊ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी, आपल्याला विनंती आपण या सगळ्या मंडळांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। सामनार किताब देखील आपण पाहिलं तर इथे आपण देऊन सन्मानित करतोय। या सगळ्या मंडळांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो देखील आपण या ठिकाणी देतोय। सगळ्या अतिथी मंडळांच्या शुभ हस्ते आपण अनिकेत भैया ताकवणेला मॅन ऑफ द मॅच सामनार किताब या ठिकाणी देतोय। याचा आयकॉन म्हणून तो या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सालोमालूचं पारगा या गावावरतून क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी तो इथे आपण पाहिलं तर या स्पर्धेत उतरलाय आणि सगळ्या मंडळांच्या शुभ हस्ते आपण अनिकेत भैया ताकवणेला मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देखील आपण देऊन सन्मानित करतोय। प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण देऊन सन्मानित करतोय। अनिकेत ताकवणे, कॉंग्रॅच्युलेशन, वेलप्ले, अभिनंदन। याचं आयकॉन तो या स्पर्धेत आपण या तालुक्यात प्रथमतःच अनिकेत ताकवणेला आपण पाहतोय। मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय आपण। अनिकेत काय सांगशील, प्रथमतःच खेड तालुक्यात त्याचा आयकॉन तो खेळताना पाहायला मिळतोय। खेड तालुका प्रीमियर लीगचं आयोजन याबद्दल काय सांगशील आणि सामनार किताब मिळतोय त्याबद्दल काय सांगशील? आयोजनाच्या बाबतीत खेड तालुक्याचं कायमच मी अभिनंदन करेल की अति उत्कृष्ट असं नियोजन असतं। पूर्ण ग्राउंड पासून ते लाईव्ह कव्हरेज असेल, कॉमेंटेटर असेल, स्टेज असेल, डेकोरेशन असेल, पूर्णपणे इंटरनॅशनल त्यांचं नियोजन असतं। आणि मला चाकण संघाने खेळण्याची संधी दिली, त्यांचाही मी आभार मानतो की मला इथे खेळण्यासाठी संधी दिली। मॅच बद्दल काय सांगशील? धावा प्रचंड मोठ्या चेस करायच्या होत्या, चांगली सुरुवात करून दिली, सामनार किताब मिळतो आणि 1 ते 13 वस्तू प्रत्येक मॅन ऑफ द मॅच किताबासाठी आपण देतो, त्याबद्दल काय सांगशील? ही एक नवीन संकल्पना आहे, मी म्हणतो 13 वस्तू जवळजवळ मॅन ऑफ द मॅचला काही ठिकाणी ट्रॉफी वगैरे असते, पण तुम्ही वस्तू देताय 1 नाही तर 13, ती चांगलं आहे। आणि मॅचचं बोलायला झालं तर हे तर 10x बॉल असल्यामुळे आणि सिमेंट विकेट असल्यामुळं आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही 80 ते 85 धावसंख्ये रोखलं तर आम्ही चेस करू। मागच्या दिवशी पण आमची जी तिसरी मॅच होती 84 रन झालता, ती पण मॅच आम्ही थोड्याच फरकाने हारलो, ती पण चेसिंग करत होतो। त्यावेळेस थोड्या बॅटिंग लाईनमध्ये आमचे चेंजेस होते, ते आम्हाला थोडं जाणवलं आणि आम्ही चेंजेस केले आणि जिंकलो। थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा। मॅच सुरू आहे, पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय। ओ टू कॉम्बॉक्स ऐकूयात पुन्हा एकदा यानंतर या मॅचचं समालोचन। मॅचला सुरुवात होणार आहे। पुन्हा एकदा एक जबरदस्त मॅच नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध जगदंबा 72+ जाखमाता स्पोर्ट। तर मॅच सुरू होते, पुन्हा एकदा आवाज ऐका, आपलाच तालुक्यातला गोड आवाज, अर्थात उत्तम सावंत सर। सामन्याला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात होते आणि पहिला चेंडू इथे आपण पाहिलं तर या सामन्यातील पहिला चौकार आपण पाहिलं तर इथे येतोय 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड होते सुरुवात। धावफलक 3 चेंडू 7 धावा। सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, मॅच देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते कॉलबॅकचा थरार। यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तिथे अडवलाय, फेकी सुरेख आहे, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय।
इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतः संघाचा संघनायक संघाचा कॅप्टन आपण पाहिलं तर अनिकेत रोडे तिथे आपल्याला चेंडू अडवताना पाहायला मिळतोय चेंडू देखील फील करताना पाहायला मिळतोय तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर रोखून ठेवल्यात स्कोर कार्ड त्याने धावपल होते आपण पाहिलं तर 5 चेंडू 8 धावा धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर संपला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवलं गेला स्वर्गीय कैलासवासी नंदा भिवळे स्पोर्ट फाउंडेशन मानवाची क्वाळी हा संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय 9 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत पहिलं षटक देखील इथे आपण पाहिलं तर संपलं गेलं आणि षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते अच्युत बेपारी सागर मोहिते या जोडीला आपण पाहतोय बॅटिंग करताना डुवाडायची मॅच आपण पाहिलं तर मानवाची क्वाळी या टीमसाठी आपण पाहतोय जिंकणं आणि जिंकणं या मॅच मध्ये या संघाला गरजेचं असेल कारण का तो कॉलबॅकचा थरार आहे 3-3चे 2 ग्रुप आहेत प्रत्येक संघाला प्रत्येकी 2 मॅच तिथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि प्रत्येक टीमला 2 मॅच मध्ये संधी असेल जो 2 पैकी 2 मॅच जिंकेल तो त्या ग्रुपचा टॉपर सुपर 8 ला पात्र होईल परंतु जर तीनही संघांनी एक मॅच जिंकला तर नेट रन रेटच्या आधारे संघ इथे आपण पाहिलं तर सुपर 8 ला क्वालिफाय होताना पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील अडवतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव देखील आपण पाहिलं तर येते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे जाईल धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती 10 धावा त्या देखील आपण पाहिलं तर बनवल्यात षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू झाले अनिकेत रोडेला आपण पाहतोय असं कॅप्टन तो इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक तो करताना पाहायला मिळतोय सागर मोहिते 2 चेंडू 0 धावा अच्युत बेपारी 5 चेंडू 8 धावा तर अनिकेत रोडेचं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आपण पाहतोय मैदानावरती सामना क्रमांक 2 आपण पाहतोय मॅच क्रमांक 3 आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते या ग्रुप मधील हा दुसरा सामना आहे इथे बॅटचं टॉप एज टिपला झेल विकेट चोल पतान बॅटर क्रमांक 1 सागर मोहिते झेलबाद मिळाली शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. प्रसिद्ध गाडा मालक आणि सुपरस्टार द ग्रेट पप्पू मुंगसे सरांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आम्ही खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये येऊन बसा. थँक्यू. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदक तथा आपण पाहिलं तर माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय कैलासरावजी दुधाळे साहेबांचं शुभागमन होते. त्यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं सन्माननीय कैलासरावजी दुधाळे साहेबांचं आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. दरम्यानच्या कालावधीमध्ये माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना संघाचे संघमालक माऊली उद्योग समूहाचे सर्व उपसरपंच अंबू सन्मान्य सुनील शेठ काळोखे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे.
त्याचबरोबर त्यांच्या समेत आपण पाहिलं तर स्वराज्य साऊंडचे सर्व सन्मान्य अमित शेठ डांगले पाटील उपस्थित होत आहेत. आपले मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर शिंदेनगरीचे युवा उद्योजक नाना नंबर 1 साऊंडचे ओनर सन्मान्य दत्तात्रय शेठ घनवट या मान्यवरांचं शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या मदतीने पुढे चाल. एक गडी बाद 16 धावा देखील आपण पाहतोय. बाळ शिवैक्यते आपण पाहिलं तर कैलासरावची दुधाळे साहेबांचे चिरंजीव देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आहे. खेड तालुक्यातील प्रतिथयश निवेदक सन्माननीय कैलासराव दुधाळे सर आणि त्यांच्या समेत त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती. एक गडी बाद 16 धावा त्या मात्र धावफलक होत्यात. एक चांगली सुरुवात देखील गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय. अमित तांबेच्या पहिल्या षटकात 9 धावा आल्या, अनिकेत रोडेच्या षटकात फक्त 7 धावा आल्या. एक विकेट आली, एक ब्रेक थ्रू देखील तो इथे आपल्या संघाला मिळवून देताना पाहायला मिळतोय. 2 षटकं संपतायत, एक गडी बाद 16 धावा. तर षटक क्रमांक देखील 3ऱ्या क्रमांकाचा इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. दुपारच्या सत्रात आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय मंगेश कदम साहेबांचं शुभागमन होतं. आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय वडेकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. दोन्ही साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि स्वागत केलंय. चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीसे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपण आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. तर इथे षटकार चौकारांची आतषबाजी, षटकार चौकारांचे फटाके ते देखील आपल्याला फुटताना पाहायला मिळतात. एक गडी बाद 22 धावा. दोन्ही महाराष्ट्र पोलीस साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय झेल. ऐकून होईल बाद तर साहिल कैरे टिपतोय झेल. अच्चू बेपारी बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरुवात 3ऱ्या षटकात विकेटची पडझड देखील आपण पाहतोय. याचसाठी आपण पाहिलं तर अमित तांबे या गोलंदाजावरती संघनायकानं पुन्हा एकदा विश्वास ठेवत षटक कंटिन्यू केलंय. पहिलं षटक त्यानं टाकलं. षटक क्रमांक 2 अनिकेत रोडेकडनं आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आपण ऐकून अमित तांबे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड परिसरात संपूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रभर अमित तांबेच्या नावाचा देखील ट्रेंड आलाय आणि तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा त्यांना गाजवल्यात. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अमित तांबेला आपण पाहिलं. या वर्षीच्या NB ट्रॉफीत आपण अमित तांबेला पाहिलं. यावेळीचा चेंडू होता, गॅप मोठा चेंडू गॅप मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू मात्र चाईल. लक्ष्मण पोळेकरच्या बॅट मधून खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 चेंडूती 10 धावा आल्यात, 1 विकेट आली. अमित तांबेला आपण पाहतो बॅटिंगसाठी पप्पू पोळेकर, किरण कड. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव प्लस एक सिंगल.
वाईट प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती 2 गडी बाद 28. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. किरणकड 4 चेंडू 6 धावा, पप्पू पोळेकर 1 चेंडू 4 धावा. अमित तांबेचे षटक आपण पाहिलं तर थोडंसं महागड पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या तुलनेत पहिल्या षटकात फक्त 9 धावा खर्च केला. एक चांगलं कमबॅक केलं होतं. एक चांगली सुरुवात त्यांना आपल्या टीमला संघाला करून दिली होती. इथे स्लोअर 1 चेंडू होता, गती परिवर्तन करून टाकलाय. पंच अमर साठे सर्कल होत आहेत. सलग दुसरा बॅक टू बॅक लागोपाठ व्हाईट बॉल. खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. षटक ही आली तर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाच्या सुरू आहेत आणि तिसऱ्या षटकात अमित तांबेला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळलाय. ऑन सेट मिडविकेटला एक चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल आणि धावफलकोती 2 गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. अनिकेत रोडेच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहतोय. किरण कडच्या नेतृत्वाखाली टीम आपल्याला मैदानी पाहायला मिळते. स्वर्गीय कैलासवासी नंदा भिवरे स्पोर्ट फाउंडेशन मानोबाची क्वाळी तर त्या टीमच्या विरोधात संघ आपण पाहतो मैदानावरती. यावेळीचा चेंडू होता, फटका चांगला आहे. कव्हरच्या टोक्यावरतून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवलाय. काही एफर्ट्स आपण पाहतोय, काही क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रवी साबळे चेंडूला अडवते, फेकी करेल तोपर्यंत धावा येतात. स्कोर कार्ड होती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, परंतु संघासाठी एक धाव इथे आपण पाहिलं तर वाचवताना क्षेत्ररक्षकांना आपण मैदानी पाहतोय. 2 गडी बाद 33. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अमित तांबे समोर इथे आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. कॅप्टन किरणकड बॅटिंग साठी. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. किरणकडला चेंडू समजू शकत नाही. तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक संपेल 3. या षटकात आल्यात 17 धावा तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 3 षटकं देखील आपण पाहिलं तर संपली. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. सामना क्रमांक 3 सुरू आहे. यानंतर सामना क्रमांक 4 देखील आपण पाहणार आहोत. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनना विनंती आहेत. यानंतर जो सामना होणार आहे त्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. 1 इनिंग 1 डाव संपल्यानंतर यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. याची दोन्ही कॅप्टननी नोंद घ्यावी. सुरू असणारे मॅच आपण पाहतोय. जागमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्सचे ओनर इथे आपण पाहिलं तर शिरोली हा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. संघ मालकांचं देखील आम्ही कौतुक करूयात. संघ मालकांच्या मनापासून आभार आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये 12 संघांच्या संघ मालकांनी या स्पर्धेत आपल्या टीमचं संघ मालकीत्व घेतले. पहिला चेंडू अनिकेत रोडेचा फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यातून पाठवलाय. पप्पू पोळेकरच्या बॅटमधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर पप्पू पोळेकरच्या बॅटमधून इथे आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकलाय. अनिकेत रोडेवरती आक्रमण करतोय, हल्ला करतोय. अनिकेतचं भव्य दिव्य स्वागत षटक क्रमांक 4 मध्ये करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 39. 39 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. अनिकेत रोडे पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर स्विंग मिस. विकेट किपर दीपक शिवेकरच्या हातात आपण पाहिलं तर चेंडू आपण पाहतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. दीपक शिवेकरला आपण पाहू शकाल एस्टेनच्या पाठीमागे. महेंद्र सावंतला आपण पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅनला. शॉर्ट फायनलला आयकॉन आकाश जांगीडला आपण पाहू शकाल. या टीम मध्ये 2 आयकॉन खेळाडू आहेत. एक आकाश जांगीड आहे तर एक अमित तांबे आहे. यावेळीचा चेंडू होता महेंद्र सावंतच्या जवळून चेंडू चाल सीमा पार. शॉर्ट थर्डमॅन मध्ये धावा मिळतील 4. येतोय चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावपल कोते देखील इथे आपण पाहिलं तर आकडे बदलतात. एक एक धाव देखील आपण पाहिले तर फार महत्वाचे आहे आणि इथे छोट्या छोट्या चुका देखील प्रचंड महागात पडतील कारण का आता आज कॉलबॅक आहे. एक एक चेंडू एक एक धाव मात्र फार महत्वाची ठरेल. यावेळचा चेंडू होता खेळलाय टिपलाय चेल सूरज विदाटे टेकन व्हेरी गुड कॅच नाईस स्कॉट टिपतोय चेल आणि विकेटचं होतोय पतन. पप्पू पोळेकर फलंदाज आपण पाहिलं तर इथे मात्र होईल बाद. धक्का क्रमांक 3 तिसरा फलंदाज आउट. धावपल कोतात 3 विकेट आपण पाहिले तर इथे गमावले जात आहेत. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो आणि सामने देखील आज कॉलबॅकचा थरार इथे आपण पाहिले तर रंगलाय. रोमहर्षक रंगतदार सामने. यावेळचा चेंडोता खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिले तर तिथे राहिलाय. कुणाल वाळुंज आपण पाहिले तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय. किरण कडच्या सोबतीला 3 गडी बाद 43 षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. अनिकेत रोडे कुणाल वाळुंज कित्येक वेळ एकमेकांच्या सोबतीला खेळलेत कित्येक वेळ एकमेकांच्या बरोबरने खेळलेत परंतु आज एकमेकांच्या समोर आमने सामने आहेत. यावेळचा चेंडू होता सरळ बॅटनं कुणालनं चेंडू पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऐकॉन अमित तांबेच्या डोक्यावरतून चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं चालेल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 49 धावा धावपल कोते आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर 4थ्या क्रमांक संपले गेले. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन इथे आपण पाहतो. आज कॉलबॅकचा थरार आहे तर उद्या आणि परवा सुपर 8चे रंगतदार रोमहर्षक सामने ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतील. उद्या सुपर 8चा पहिला ग्रुप आहे परवा सुपर 8चा दुसरा ग्रुप आहे तर बरोबर 23 फेब्रुवारी 2025 ला या क्रिकेट स्पर्धेचा सांगता 16 समारोपाचा दिवस देखील आपण पाहणार आहोत. 49 धावा धावपल कोत्या 3 विकेट गमावल्यात. 4थं षटक संपले तर षटक क्रमांक 5 महेंद्र सावंतचा पहिला चेंडू हवेत. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार 1 बाउन्स चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. पूर्ण मानवाची क्वाळी संघ 3 गडी बाद 53 षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना इथे मैदानात पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू होता फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू मात्र चाल सीमा पार. प्रेक्षक गॅलरी मध्ये चेंडू पाठवलाय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 1 चौकार 1 षटकार. महेंद्र सावंतच्या गोलंदाजीवरती 2 चेंडू त्याला 10 धावा. कॅप्टन किरण कड कॅप्टन इनिंग मैदानात दाखवताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अनिकेत रोडे महेंद्र सावंत थोडीशी चर्चा आपण पाहतोय. कॅप्टन देखील आपल्या गोलंदाजाला इथे आपण पाहिलं तर थोडस गुप्तगुप्त करताना पाहायला मिळतोय. चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल पुनरागमन वापसी करावा लागेल. 1-2 डॉट बॉल एखादी विकेट इथे आपल्या संघाला मिळून द्यावे लागेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमला या धावांची गरज आहे. मोठमोठे फटके इथे अपेक्षित आहे कारण का क्षेत्ररक्षण करणारी टीम प्रचंड मोठी ताकदवान आहे. यावेळचा चेंडू होता बॅटची कडा घेत चेंडू अडवण्याचा प्रयत्न चुका आणि तिथे मात्र चेंडू चाल सीमा रेषा पार. डीप थर्ड मॅन 1 2 3 4 टप्पे घेत चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. तीन गडी बाद 63 धावा धावपलकोती. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक मोठा प्रहार. चेंडू मात्र चाल सीमा पार. डीप विकेटच्या टोकावरतून ठोकलाय. उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 49 धावा होत्या. 4 षटकं संपली त्यावेळेस आणि 4.4 षटकं सुरू आहेत. तर इथे आपण पाहिलं तर धावपलकोते आल्यात 69 धावा. 3 गडी बाद. या 4 चेंडूवरती आल्यात तब्बल 20 धावा. 2 चौकार 2 षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. 4 चेंडू मध्ये आल्या तब्बल 20 धावा. 5वं षटक प्रचंड महागडं आपण पाहतोय. 69 धावा धावपलकोती. 3 गडी बाद. चार चेंडूवरती आपण पाहिलं तर इथे 20 धावा देखील खर्च करताना आपण पाहतो गोलंदाज. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. किरण कड, कुणाल वाळुंज या जोडीकडनं आपण पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण इथे मैदानात केलं जाते. प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर केला जातोय. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि धावपलकोती 69 धावा त्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवल्यात. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. शेवटचे काही चेंडू आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. स्लॉग और टेतोड देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. यानंतरच्या सामन्याचा टॉस केला तो दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. ओम साई 11 शेलू भांबोलीचे कॅप्टन आणि त्याचबरोबर माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका या टीमचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. कॅप्टन सागर दरेकर, कॅप्टन शेखर एनपीसी टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 69 धावा धावपलकोतात. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत गमावल्यात. महेंद्र सावंतचा षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता बॅक टू बॉलर पॉलथ्रू मध्ये अडवलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. 69 धावा धावपलकोतात. 3 विकेट गमावल्यात. महत्वपूर्ण मॅच आहे. यावेळीचा चेंडू होता हवेत उडवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय चेल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन आणि फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये होते बाद. संघनायक किरण कड इथे मात्र आउट. आली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. चे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. विकेट येताना पाहायला मिळते. किरण कड संघनायक आपण पाहिले तर बाद होत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद. 69 धावा त्या मात्र धावपलकोते आहेत. शेवटचे उर्वरित 6 चेंडू देखील आपण पाहतोय. शेवटचे षटक देखील आपण पाहणार आहोत. यानंतरचा सामना होणार आहे मामाबाचे बैलगाडा संघटना माऊली उद्योग समूह विरुद्ध ओम साई 11 शेलू भांबोली. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. लगेच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणार आहे. त्यामुळे कॅप्टन्सने आत्ताच सागर दिवेकर, संघनायक सागर दरेकर आणि शेखर अनपिसे दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा.
नाणेफेकीचा कौल सन्मान्य वडेकर साहेब पोलीस अधिकारी या मंचावर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. त्याचबरोबर खेड तालुक्यातले सुपरस्टार खेळाडू आणि पोलीस अधिकारी मंगेश कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आणि वडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघनायक पाहुणे इथे उपस्थित आहे, टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. थँक्यू. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला एक उत्तुंग प्रहार, चेंडू मात्र चाल सीमापार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. यावेळीचा चेंडू आणि तिथे झेल सुटलाय. दीपक शिवेकरला आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला मात्र तो उभा आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर केलाय, चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 76 धावा धावपल होती. 4 विकेट गमावल्यात. शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. साहिल खैरे आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे आपण सगळेजण पाहत आहे. परंतु अजूनही त्याप्रमाणे त्याच्याकडनं जी अपेक्षा संघ मालकांना आहे, जी अपेक्षा क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना आहे, त्या अपेक्षा तो अजूनही पूर्ण करताना इथे मात्र पाहायला मिळाला नाही. 1,11,000 बोलीवरती पॉइंट वरती या खेळाडूला आपल्या संघात खरेदी केले. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप विकेटला चेंडू अडवतोय कॅप्टन अनिकेत रोडे. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 गडी बाद 77. शेवटचे 2 चेंडू देखील आपण पाहतोय. पहिलं इनिंग आणि पहिल्या डावातील पाहायला मिळतील. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 77 धावा धावपल होत्या. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. अखूट टप्प्याचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स देखील आपण पाहिलं तर इथे देण्याचा प्रयत्न केला जातोय. अंपायर कळवतात व्हाईट बॉल, खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धावे त्याने एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 78 धावा धावपल होत्या. 4 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्यात. शेवटचे षटक आपण पाहतोय. स्लॉगवर टेतोर. शेवटचे 2 चेंडू इथे फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल, प्रयत्न करेल आणि तिथून चेंडू मात्र चाल. टिप विकेट सीमा पार, कणकणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 82 रन. 4 कडी बाद 82 धावा. शेवटचा एक चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बाकी आहे. पहिलं इनिंग पहिल्या डावातील एक चेंडू देखील आपण पाहिलं तर बाकी आहे. 82 धावा धावपलकवरती. इथे फटका तर खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपतोय सेल. बबलू घुमटकर टेकन. व्हेरी गुड कॅच. आणखीन एक विकेट चोल पतन. फलंदाज आउट, फलंदाज बाद. मिळाली शांत. माळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे कर्तबगार अधिकारी सन्मान्य वडेकर साहेब, सन्मान्य मंगेश कदम साहेब आज इथे आपल्या समवेत उपस्थित आहेत. दोन्ही अतिथींना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचा कौल यानंतरच्या मॅचचा इथे संपन्न होणार आहे. सन्मान्य वडेकर साहेब आणि सन्मान्य मंगेश कदम साहेब आज आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मंगेश कदम साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी योगदान देखील लाभते. सन्मान्य युवा उद्योजक कैलासभाऊ निखाडे आवर्जून उपस्थित होत आहेत. विनंती करतो आपण या टॉस प्रसंगी उपस्थित राहा.
त्यांच्या समवेत आलेले सर्व मित्रपरिवार आपण देखील उपस्थित राहा. म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे कुरकुंडी गावचे सरपंच सन्मान्य कैलास शेठ भोगसे आवर्जून इथे उपस्थित आहेत. सरपंच साहेबांचं मनापासून स्वागत. शेखर रणपिसे आणि सागर दरेकर आपल्या समवेत उपस्थित आहेत आणि म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे कर्तबगार अधिकारी वडेकर साहेब या ठिकाणी टॉस करणार आहेत. प्लीज टॉस द कॉइन. हेड इज कॉल्ड टेल इट इज. तर टॉस जिंकलेला आहे. शेखर रणपिसे यांनी निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. पाहुण्यांना विनंती इथेच थांबा. आयोजक विनंती करतो सन्मान्य किरण भाऊ कड यांना आपण इथं पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे कर्तबगार अधिकारी आदरणीय वडेकर साहेब इथे उपस्थित आहे. साहेबांचा सत्कार करायचा आहे. कैलासभाऊ निखाडे, सरपंच कैलासभाऊ भोगसे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय वडेकर साहेब आणि आदरणीय मंगेश कदम साहेब या दोन्ही कर्तबगार पोलीस अधिकारी यांचा सन्मान करायचा आहे. सिंह गर्जना घुमली गगनी शुरांचा हा संघ आला. सिंह गर्जना घुमली गगनी शुरांचा हा संघ आला. उठणार वादळ कारण कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी भानुबाची संघ खेळायला आला. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय ऍडव्होकेट सौभाग्यवती राणी महेश भिवरे BSL LLB, माननीय ऍडव्होकेट महेश संपत भिवरे माजी सदस्य राजगुरुनगर वकील संघटना BA LLB, कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी भानोबाची. सन्मान्य सुनील भाऊ पडवळ उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहिला आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा सेकंड इनिंग दुसऱ्या डावाचं समालोचन आपण ऐकूयात. कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्या समेत सोडले जातील. आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतील आदरणीय नरेश चिडोमे सर. 83 धावा धावफलकावरती स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन कोयाळी भानोबाच्या संघाने उभ्या केलेल्या आहेत आणि 82 धावा उभ्या केल्या. 83 धावांचं टार्गेट मला वाटतंय दोन संघांनी या अगोदर 82 बनवलेले आहेत, मात्र टार्गेट 83 असताना पराभव स्वीकारलेले आहेत. या अगोदरची लढत आपण अशीच बघितलेली, त्यामुळे या स्पर्धेमध्ये 82-83 धावा काही सुरक्षित नाही आहेत. सामन्याला सुरुवात होते. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला एक शानदार फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे येणार आहेत. आकाश जांगीड संघनायक आयकॉन खेळाडू मैदानामध्ये, तर अनिकेत रोडे तालुक्यातला एक अपकमिंग सुपरस्टार अनिकेत रोडे नॉन स्ट्राईक एंडला. चेंडू आकाशामध्ये जरूर. आकाश जांगीडचा पुन्हा एकदा कव्हर्सला टोलवलेला हा फटका. 1 धाव 2 इथे प्राप्त होतील आणि पहिलं षटक पुढे जात असताना 6 धावा धावफलकावरती येत आहेत. या मॅच मध्ये जगदंबा 72 स्पोर्ट्स अर्थात जाक माता स्पोर्ट्स शिरोली विरुद्ध कोयाळी भानोबाची.
आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरून पंच केला चेंडूला अप्पर कट 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 10 धावा पहिल्या षटकामध्ये. विजयासाठी पुन्हा 14 धावांची सरासरी राखायची आहे, तर पहिलं षटक सुरू असताना 10 धावा धावफलकावरती टोलवलेल्या आहेत. यस, परत एकदा अगदी सुंदर फटका. कुठे पडतोय चेंडू सीमारेषेच्या थोडासा बाहेर आणि मिळतायत 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा जास्त धावा येत आहेत. 16 धावसंख्येवरती पोहोचतायत. आकाश जांगीड 5 चेंडूमध्ये 16 धावा. ऐकून आकाश कमालीचा फलंदाज आहे. यस, बॅकफूट वरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, उशीर झाला. कट जरूर लागली, मात्र टायमिंग मिळालं नाही. 16 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. ही पहा. टप्पा चुकलेल्या चेंडूंना अजिबात टोल टॅक्स वसूल केल्याशिवाय सोडलं नाही आकाश जांगीडनं पहिल्या षटकामध्ये, आणि त्यामुळं धावफलक 16 वरती आपल्याला बघायला मिळतोय. चांगली सुरुवात आहे. वंडरफुल स्टार्ट. दुसऱ्या षटकाची सुरुवात. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनिकेत रोडे 1 धाव घेऊन परत एकदा स्ट्राईक एंड वरती आणील आकाश जांगीडला. 17 धावा धाव फलकावरती. यस, पुढे येत खेळायचा प्रयत्न जरूर होता. ड्राईव्ह केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव आकाशला इथे मिळेल. चांगलं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये धनंजय दरगुडे गोलंदाजी मार्कवरती रोडेंट कडून. खरं तर एकाच आयकॉन बरोबर आज स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोयाळी संघ इथे दाखल झालेला आहे. अज्जू बेपारी. त्यामुळं तालुक्यातल्याच गोलंदाजांना गोलंदाजी करायची. अनिकेत रोडेचा आसमानी टोला अत्यंत सुंदर नेत्रदीपक ड्राईव्ह. मिळतायत 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. टायमिंग आहे. डोळे चोळायला लावणारं टायमिंग आहे. आश्चर्याचा गोड धक्का देणारं टायमिंग आहे. या स्क्वेअर कट मात्र क्षेत्ररक्षक पॉइंटला अगदी समोर आहे. धावा इथे येणार नाही. धावफलक 24 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे. त्याचा परिणाम टेनिस क्रिकेटमध्ये खूप होतो. बॉलचं वजन कमी असतं. आपण लेदर बॉल क्रिकेट बघतो की तो वजनदार असतो. त्यामुळं वाऱ्याचा वेग त्या चेंडूवरती फारसा परिणाम करताना दिसणार नाही. अनिकेत रोडे स्ट्राईक एंड वरती. फलंदाजीतला सुपरमॅन आहे हा खेळाडू. 90 धावा त्यानं कालपर्यंत बनवलेल्या आहेत आणि आज बाहेरचे तो 100 गाठेल का. मात्र या आजच्या ज्या धावा आहेत त्या स्पर्धेतल्या कुठल्याच रेकॉर्डमध्ये येणार नाहीत किंवा त्या धावांचं रेकॉर्ड्स आज वेगळं मेंटेन होणार आहे. त्यामुळं
तुम्ही उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज साठी आजच्या कुठल्याच परफॉर्मन्सचा विचार केला जाणार नाही. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. बॅकफूट पॉइंटला 1 धाव अनिकेत रोडेला मिळेल. धावफलक पुढे पोहोचेल 26 धावा. आजच्या संघांना लाईफ लाईन आहे. पहिल्या राऊंड मधून ते बाहेर पडलेले आहेत, मात्र तरी देखील त्यांना परत एकदा सुपर 8 मध्ये, परत एकदा सेमीफायनल मध्ये, परत एकदा फायनल जिंकण्याची संधी आहे त्यांना. त्यासाठी रोड मॅप त्यांना आज तयार करायचा आहे. त्यामुळे आज जे संघ टॉपर राहणार आहे दोन ग्रुप मधून, ते उद्या किंवा परवा या मैदानामध्ये येतील. चेंडू निसटला, वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धावफलक पुढे पोहोचेल 27 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज धनंजय दरगुडे 11 धावा या षटकामध्ये खर्च करतोय 5 चेंडूंमध्ये. काही एक्स्ट्रास देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे धावा रोखणं हे जास्त महत्वाचं असेल. या चेंडूवरती डाव्या हाताने राऊंड विकेट, हवेमध्ये चेंडू जरूर बॅकफूट पॉइंट, तिथे समोर जाईल चेंडूला. 1 धाव आकाश जांगीडला मिळेल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आकाश करतोय, मात्र थ्रो अगदी वेगात परत येतोय. तर एका धावेबरोबर या षटकातून 12. 2 षटकांचा खेळ संपला. 28. 2 षटकं संपतायत. सलामीची जोडी मैदानामध्ये, दोन्ही गडी मैदानामध्ये आहेत. आणि षटक 3 इथे सुरू होणार आहे खराबवाडीच्या बाजूनं. एंड बदलला जाईल आणि या एंड कडून अनिकेत रोडे आपल्याला स्ट्राईक एंड वरती बघायला मिळेल. आज या खेळाडूंना आपला अधिकचा परफॉर्मन्स दाखवावाच लागणार आहे. परफॉर्मन्सची गोड फुले हे आयकॉन किंवा तालुक्यात देखील मोठे खेळाडू कशी उधळत आहेत त्या मैदानामध्ये, यावरती त्यांच्या संघाचा विजय जय पराजय अवलंबून असणार आहे. आकाश जांगीड, अनिकेत रोडे सलामीवीर 28 धावांची भागीदारी या मैदानामध्ये साकारतायत. ओहो, काय शॉट आहे, काय शॉट आहे. मी मगाशी म्हटलं तर डोळे चोळायला लावतोय, आता किती वेळा डोळे चोळणार. अनिकेत रोडे फलंदाजी करणार. हा दुसरा षटकार अनिकेत रोडेच्या बॅटमधून. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. माफ करा, आकाश जांगीडच्या बॅटमधून हा षटकार येतोय. कमालीचा फटका. स्क्वेअर लेगला 6 धावा. धावफलक 34 आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. किरण कड संघनायक. रिव्हर्स अटेम्प्ट, नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. 4 रन, गॅप मोठा आहे. ललकार माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. निर्जीव भिंत करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परत एकदा आता फाईन लेगला उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे नाही होऊ शकत कॅच. आणि 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, थोडासा स्लो होता तिथे क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे घेतला आकाशनं आणि धावफलक पोहोचेल 40 वर. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलक मात्र वेगानं पुढे जातोय. दोन्ही सलामीचे फलंदाज. किरण कड संघनायक आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आम्ही नेहमी म्हणतो. हो, सुंदर फटका आकाश जांगीडचा. इथे 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. आकाश जांगीडला पण खूप कमी वेळा इथे परफॉर्मन्स देताना बघितलं पहिल्या राऊंड मध्ये. मात्र आज संघाची गरज ओळखून त्याची बॅट तळपलेली आहे. सुरुवातीपासून आकाशनं लीड केलं या मॅचला. अनिकेत रोडे मात्र शांत आहे, संयमानं तो परिस्थिती हाताळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला आकाश प्रचंड कोसळलेला आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक ग्राउंडच्या प्रत्येक एरियामध्ये त्याने शॉट खेळलेला आहे. म्हणजे मैदान जर सूर्यफूल असेल ना,
तर सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती त्याने आज शॉट खेळलाय आकाश जांगीडनं. धावफलकावरती धाव आहे 47. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. अनिकेत रोडे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे थर्ड मॅनला, एक धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि धावफलक पुढे पोहोचेल. 3 षटकांचा खेळ संपला. 48. सलामीची जोडी मैदानामध्ये. अठ्ठेचाळीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण आता असं असणार आहे 18 चेंडू आणि 35 धावा. 48 पूर्ण झालेल्या आहेत, 35 बनवायच्या. सलामीची जोडी मैदानामध्ये. आकाश जांगीड हा भलत्याच फॉर्म मध्ये, आज जबरदस्त फॉर्म मध्ये. आज खरं तर आपण बघतो, मगाशी मी सूर्यफुलाचा उल्लेख केला. सूर्यफूल खरं तर जून ते सप्टेंबर या कालावधीतच येतं, फुलतं. मात्र आकाश जांगीड नावाचे सूर्यफूल आहे हे मला वाटतं चिरंतन वसंत ऋतूमध्ये आहे. वर्षभर फुलणार हे फूल आहे मैदानामध्ये. 3ही षटकांमध्ये ताबडतोब फलंदाजी आकाश जांगीडने दाखवली. 13 चेंडूमध्ये 37 धावा. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत रोडे 5 चेंडूमध्ये 9 धावा. उजव्या हाताने राऊंड विकेट. आकाशसाठी टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता आकाशचा, इथे फसलेला आहे. धावफलक 48. वेगवान सलामी दिली दोघांनी. 48 धावांची सलामी. भरपूर ओपनिंग पार्टनरशिप या ठिकाणी, खूप चांगल्या पार्टनरशिप्स आपण बघितलेल्या आहेत या अगोदरच्या लढतीमध्ये देखील, या लढतीमध्ये देखील. सलामीवीरांवरती जबाबदारी मोठी टीमची आणि सलामीवरती जबाबदारी उचलताना बघायला मिळत आहेत. यस उजव्याच्या बराचसा बाहेर आहे इथे चेंडू. वाईडची घोषणा आहे. अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. 49 49 लॉस ऑफ नो. एकही फलंदाज बाद नाहीये. गोलंदाज यावेळेस महेश. संघ मालक स्वतः गोलंदाजीसाठी. ओहो, झेल इथे सुटणार आहे. धावाची संधी देखील होती, ती देखील गमावली. ॲडव्होकेट महेश भिवरे संघ मालक आहेत आणि गोलंदाज सुद्धा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. धावा अडवलेल्या आहेत संघ मालकांनी. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, तिथे थोडासा जास्त बाहेर टाकताना वाईड गेला. त्यानंतर पुन्हा एकदा आकाश जांगीडला अडचणीत आणलं होतं. यष्टिरक्षक थोडासा अजून जास्त मागे जाण्याची आवश्यकता होती. कॅच मात्र हातात आलेला नाहीये. जीवदान म्हणता येणार नाही, मात्र चांगला चेंडू आहे. स्लोवर 1 चेंडू. इथे गॅप होता आणि दरीमध्ये चेंडू ढकलला अनिकेतनं, माफ करा आकाशनं, आणि मिळतायत 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. आकाश जांगीड स्ट्राइक एंडवर. सलामीचा फलक. दोघेही सलामीवीर मैदानामध्ये आहे आणि अर्धशतक धावफलकावरती लागलेले आहे. 54 धावांची भागीदारी. अप्पर कट आणि तिथे पहिला फलंदाज ॲडव्होकेट महेश भिवरे टिपतायत. संघ मालक आयकॉन आकाश जांगीड बाद. कडून दमदार विकेट. नवीन फलंदाज आयकॉन बाद होतोय, तर दुसरा आयकॉन मैदानामध्ये येतोय अमित तांबे.
54 धावा चौथ्या षटकामध्ये धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि अमित तांबे स्ट्राईक एंडवरती, अनिकेत रोडे, अमित आकाश. ओ हो, काय एक्झिक्युशन आहे. लेंथ बॉल योग्य वेळी ओळखला आणि जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. 4 रन. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांबरोबर 58 धावा चौथ्या षटकामध्ये. 58 लॉस ऑफ 1. 13 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे इथे. हे षटक तुलनेने चांगलं राहिलं. 10 धावा आतापर्यंत केवळ खर्च करतात ऍडव्होकेट महेश भिवरे. राऊंड द विकेट. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक होते, मात्र त्याला सपोर्ट मिळतोय थर्ड मॅनला फाईन लेगला. निर्धाव चेंडू तर षटक संपलंय. चौथं धावफलकावरती 58. महेश भिवरे या षटकामध्ये 10 धावा देत एकमात्र यशस्वी गोलंदाज आहे संघ मालक. अठ्ठावन्न धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात. तर विजयाचं समीकरण आहे 12 चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. 12.50च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील अजूनही. तर सामना निश्चित दोलायमान स्थितीमध्ये आहे. चांगली सुरुवात झाली होती तिथे ॲडव्होकेट महेश भिवरे यांनी थोडंसं थांबवले, फलंदाजांना रोखलेले. एक फलंदाज बाद केलेला आहे, मात्र हे दोन्ही फलंदाज तितकेच तगडे ताकदवान आहेत. अनिकेत रोडे, अमित तांबे या दोघांना थांबवणं जास्त महत्त्वाचं ठरेल आणि विजय मिळवणं डू ऑर डाय ही मॅच आहे. ॲडव्होकेट महेश भिवरे यांचा संघ अर्थातच स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन कोयाळी भानोबाची. या अगोदरचा सामना ते पराभूत झाले, त्यामुळे ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. फरक चांगला ठेवणं देखील महत्वाचं आहे. मागचा सामना त्यांना गमवावा लागला होता, तर तो नेट रन रेट अधिक चांगला ठेवणं जास्त महत्वाचं. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. अनिकेत रोडे संघनायक इथे बाद. विकेट. अनिकेत रोडे संघनायक इथे बाद होतोय. आणि आता नेता पडल्यानंतर कोणता असा कारागीर आहे की तो इथे रन मशीन चालवेल आणि टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. पहिलं यश इथे अनिकेत रोडेला बाद करतोय गोलंदाज पप्पू कोळेकर. तालुक्यातला खेळाडू आहे पप्पू कोळेकर. बॅटिंग मध्ये देखील योगदान राहिलं. तर आता फलंदाजीमध्ये पप्पू कोळेकरला आपण बघणार आहोत, गोलंदाजीमध्ये बघणार आहोत. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती असेल साहिल खैरे. या खेळाडूची देखील गुणवत्ता मोठी आहे. काल देखील बॅटिंग मध्ये चांगली उपयुक्तता दाखवली त्याने. साहिल खैरेने आज परत एकदा टीम अडचणीत असताना त्याला उभं राहावं लागेल अमित तांबेच्या सोबतीला. पप्पू कोळेकर गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईक एंड वरती साहिल. या शॉट चांगला आहे, मध्यवर्ती आहे, मात्र क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वरून वेगाने पोहोचतोय तिकडे. 1 धाव प्राप्त होईल आणि धावफलक 59. 2 गडी बाद 59. षटक क्रमांक 5 इथे मैदानामध्ये सुरू असताना अमित तांबे स्ट्राईक एंडवर. चांगलं राहिलं हे षटक. 1 धाव केवळ खर्च करताना 1 गडी बाद केलंय पप्पू कोळेकरनं. समोर अमित तांबे. लेंथ बॉल, वॉट अ बॉल. कमालीचा गोलंदाज पप्पू कोळेकर मॅच मध्ये आता आवाज यायला लागलेले आहेत. ॲडव्होकेट महेश भिवरे यांचा संघ अर्थात स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन कडून. पप्पू कोळेकर अप्रतिम गोलंदाजी. आज जमले सगळे, टप्पा जमलेला आहे, वेग जमलेला आहे, स्विंग जमलेला आहे.
फुलटॉस बॉल, इथे चूक झाली, मोठी चूक असेल आणि अमित तांबेसाठी हा चेंडू नजराणा होता. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 7 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 65 वरती दुसरा फलंदाज गमावलेला आहे इथे जगदंबा 72+ अर्थात जाकमाता स्पोर्ट्सनं. चेंडू हरवला जातोय तर दुसरा चेंडू लगेच मैदानामध्ये टाकला जाईल. बघायचंय प्लेइंग मॅच बॉल. मला वाटतं मैदानामध्ये परत येतोय का चेक करावं लागेल. बाहेरून आलेला बॉल नक्की मॅच बॉल आहे का हे बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे जावं लागेल. अलीकडं खेळाडू बॉलशी फारशी छेडछाड करत नाही. ज्यावेळेस आम्ही खेळायचो ना त्यावेळेस एखादा बॉल जर बाहेर गेला तर दुसरा बॉल मैदानामध्ये टाकायचे खेळाडू. या दुसऱ्या चेंडूवरती ताबडतोड अमित तांबे ऑन फायर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. शेवटचं षटक आणि 12 धावा. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकत अमित तांबेनं शेवटच्या षटकातलं प्रेशर कमी केलेलं आहे. पप्पू कोळेकरनं जो कमी दाबाचा पट्टा तयार केला होता मात्र तो पुढे कायम ठेवायला अपयश आलं आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये जे 2 षटकार आले तिथून पुढे मात्र सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. अशी परिस्थिती होती की 8 चेंडू 24 धावा आणि 6 चेंडू 12 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. 6 चेंडू 12 धावा. आजच्या काळामध्ये हा अर्जुनाचा लक्ष्यभेद नाहीये, अर्जुनाचा मत्स्यभेद नाहीये. ॲडव्होकेट महेश बिवरे पहिला चेंडू लेंथ बॉल, गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी ठरतायत आणि केवळ एकच धाव प्राप्त होईल. अमित तांबे स्ट्राईक एंडला येतोय, ही चांगली गोष्ट आहे. आयकॉन ज्यानं लागोपाठचे 2 षटकार ठोकलेले आहेत, आयकॉनला स्ट्राईक एंड वरती आणताना यश मिळतंय इथे साहिल खैरेला. मागचं षटक अत्यंत प्रभावी होतं ॲडव्होकेट महेश बिवरे यांचं. या षटकामध्ये देखील तोच प्रभाव बघायला मिळतो का. 5 चेंडू 11 धावा. लेंथ बॉल, यस यस यस, बॅकफुट वरून चेंडूला उचललाय, लिफ्ट केलंय मिड विकेटला. अत्यंत सुंदर ग्लान्स मिळतायत 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अमित तांबेचा लागोपाठचा 3रा षटकार. विजयाचं समीकरण बिघडवणारा हा षटकार आहे. 4 चेंडू आणि आता 5 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर रनचेस बघायला मिळाला, हाय रनचेस होता हा आणि काय सोपा ठरवलेला आहे. सुरुवातीला आकाश जांगीड आणि त्यानंतर अमित तांबे, या दोन्ही आयकॉननी खरं तर या सामन्यामध्ये आपला वर्चस्व प्रस्थापित केलेला आहे. यास परत एकदा आणि याच बरोबर सामना संपला. पहिला विजय इथे जगदंबा 72+ जाकमाता स्पोर्ट्सचा. तर आजच्या दोन्ही सामन्यांमधून मात्र मागे राहावं लागतंय स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशनला.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार.